नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज मी संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय। संध्याकाळी 6, 6:30, 7 वाजत आले काहीतरी। तर काल पण हळदी कुंकू ठेवलं होतं मी, आणि काल ज्यांच्या घरी, ज्या ताईंच्या घरी हळदी कुंकू होतं ना, तर त्या नाही येऊ शकल्या, कारण त्यांच्या घरी पण बायका येत असतात ना हळदी कुंकूला। तर त्या बोलल्या ताई आम्ही उद्या येऊ, तर त्या ताई आज येऊ राहिल्यात। तर त्याचंच आता हे राजू पण दिवे वगैरे लावतोय, तर आम्ही पण दिवे वगैरे लावलेत। आणि रांगोळी मी कालचीच ठेवली, कारण आपण जी हळदीवर रांगोळी काढलेली ना, हळदीने सारवलेल्या याच्यावर रांगोळी, तर ती जवळ म्हणलं ना 2-4 दिवस 4-5 दिवस म्हणलं तरी पण ती रांगोळी अजिबात पुसत नाही, जसं तशीच राहती। हवा असो किंवा काही असो, ती अजिबात उडाले जात नाही। तर रांगोळ्या पण छान होत्या, मग मी त्या पुसल्याच नाही, काढलीच नाही, कारण रांगोळी काढायला वेळ लागतो, घरामध्ये भरपूर कामं असतात ना। तर म्हणलं चला उद्या पण बायका येणार आहेत, तर तीच रांगोळी ठेवन मी। फक्त दारामध्ये थोडीशी रांगोळी दुसरी काढली, म्हणजे आपले स्वास्तिक, त्यानंतर देवीचे पाऊल, ते मी रेग्युलर काढते ना, तेवढंच काढलं मी फक्त। बाकी ही रांगोळी ना, मोठी रांगोळी ही मी तशीच ठेवली। आणि हे बघा, तुळशीजवळ पण रांगोळी तशीच ठेवलेली कालचीच, अजिबात म्हणजे ती मी झाडून नाही काढली किंवा धुवून नाही काढलं। आणि दिवे लावलेत आता संध्याकाळी, आणि हे बघा अंधार पडलाय। तर त्या ताईन त्या म्हणल्या की आम्ही येतोयच आता, तर त्यांचीच वाट पाहत बसले मी बाहेर। आणि कालचा जो व्हिडिओ होता हळदी कुंकवाचा, तर तो व्हिडिओ मी आज अपलोड केला ना, तर त्या व्हिडिओला सगळ्या ताईंनी, मावशींनी, माझ्या मैत्रिणींनी भरभरून प्रेम दिलंय ना, काय सांगायचं। सगळ्यांच्या कमेंट वाचून ना माझं मन असं फुलून जातं ना, खरंच खूप छान वाटतं। खरंच मला खूप 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 जीव लावतात सगळ्याच, सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलंय। खूप खूप आभारी मी सर्वांची। चला, दादांनी दूध आणलंय, दूध तापायला ठेवते मी आता ताईंना त्यांना त्या येताना। आणि हे बघा, दिवे पण कालचे तसेच ठेवलेत, म्हणजे घासून मी पुन्हा ते दिवे लावलेत त्याच्यामध्ये, म्हणजे जसं डेकोरेशन होतं ना काल, तसंच केलं मी पुन्हा। तर छान वाटतं ना असं, म्हणजे आपल्या घरी कोणी आल्यावर असं प्रसन्न होऊन गेल्यावर खूप छान वाटतं। तर त्या आता येऊ राहिल्यात, आम्ही बसले तोपर्यंत। ते पा राजू चाललाय, फौजी साहेब म्हणते तो शेड बसा, तुम्ही राजे बसा, घेतले बसून। आम्हाला मांडी घालून आवडत का रे मग? हा ना, कालपासून आहे तसंच राहिलं तुमचं, नाही का? आता लहान मुलं नाही, आता मोठं नाहीत ना, त्याच्यामुळे काहीच होत नाही, कोणी झाडू होत नाही, त्यांना झाडून घ्यायचं, मुलांना ते हळूहळू कोणी झाडू। पण आता उद्या थोडस नाही, विकत आणलं, केलाय आणि त्याच्यावर ठेवल्यात, मध्ये विटा मांडल्यात आणि त्यातून पॅक करून घेतलं। फुलं येत होते त्यांना, पण आता थंडीमध्ये त्याला फुलं नाही येत, मग त्यांनी काढून टाकली, त्यांना लई म्हणले फुलं येत नाही, काढून टाकलं आणि हे वेल हे करून रगडूनच टाकावं लागतं। हो, आता टाकलं, मला वाटतं 8-10 दिवस झाले। आता उन्हाळा चालू होईल ना, त्याच्यामुळे टाकून दिलं। आणि जास्तीत जास्त उन्हाळा आमच्या वर जाणार आहे इथं, नाही का? चुलीता केली तच करायचं की कोथिंबीर टाकून द्यायचं। हा, ते पाहिजे। आणि वांग्याचे 2-3च झाड आहेत, पण त्या झाडाला इतके वांगे येतात ना, तर ते झाडाचे वांगे पाहून ताईंना त्यांना पण खूप छान वाटलं। मी फोन केला होता ना, त्या म्हटल्या माझं पण चला आपण नंतर निवांत जाऊ एकमेकींकडे। चिकी खा घरी गेलेली। मागं चालू आहे 2-4 दिवसामध्ये घेऊन जाऊ घरी। आता मान नाही हो, चांगली फुलं सोडायला जातात। तीन डझन आणले होते।
कसं वर्षातून आपण एकदाच बोलवतो ना, हा, कसं मग काय आल्या गेल्या नाही, मोठी पार्टी पण हा. होत्या, येणं जाणं बरोबर होतं. आहे. आवडलं. मोठी गाडी नेली होती, छोट्या गाड्या इकडे दिलते लावून, मग हा, हा. त्याच्यामुळं नाही पुसली ती. पायी आलत्या, गाडीवर आलत्या. हा, मग आहे पाहिजे. नाही बा, आपल्याला सगळं सवय आहे, माग नाही. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होते की ताई तू साडी म्हणजे साडीचा पदर कसा घेते, पिनअप कशी करते ते आम्हाला दाखव. तर मी पण पहिलं आपण रेग्युलर जसं पिन करून साडी घालतो ना, तर तसंच घालायचे. पण काय होतं, आपल्या ड्रेसची सवय असते घरामध्ये आणि अचानक ती साडी घालायची म्हणलं नाही की इकडून सगळं ते पोट असं उघडं वाटतं आणि खूप अनकम्फर्टेबल वाटतं. आणि मग इकडला पदर असं इकडे घेऊन तो आपल्याला पिन करावं लागते इथं. आणि तरी पण कामामध्ये काय होतं, ते साडीला छिद्र तरी पडतं त्या पिनानी, त्यामुळं ती साडी पण खराब होती आणि ते चांगलं वाटत नाही. आणि कसं आपण एक साईडनी म्हणजे पदर घेतो ना, पूर्ण खाली सोडतो असं फंक्शनली वगैरे पार्टीवेअर, तर तसं पण ती साडी आवडतच नाही आपल्याला. तर मी काय करते, पदर थोडासा फोल्ड करून इथे घेते आणि बाकीचा भाग सगळा खाली सोडते. म्हणजे काय होतं, आपल्या इकडला पोटाचा भाग सगळा झाकून जातो, आपल्याला सारखं सारखं असं पदर वडावं लागत नाही मग. तर तेच मी आज तुम्हाला पदर कसा घेते, पिनअप कसं करते साडी, तर ते तुम्हाला मी दाखवते आज. आता तुम्ही म्हणता की हिला साडी घालून दाखवायची आणि हिने काय घातलंय, तर ब्लाऊज घालून ते साडी घालून दाखवायची मला खूप अनकम्फर्टेबल वाटते, त्यामुळे मी हे शर्ट घातले. तर खूप दिवसाचं माझं शर्ट आहे, असं कुठं मी फिरायला गेलो ना तर तेव्हा मी घालते हे शर्ट. तर तेच घातले मी आणि तुम्हाला मी साडी घालून दाखवते, कारण आपलं पोट जाऊ उघडं दिसणार नाही त्यामुळं. तर चला. तर ताईंनो, तुम्हाला एकदम क्लिअर कळावं, समजावं म्हणून मी साडीचं पदर डायरेक्ट आता साडीचं फरचीवर टाकली आणि प्लेटा करून दाखवते मी तुम्हाला, म्हणजे एकदम व्यवस्थित तुम्हाला समजेल. तर साडीचं पदर खाली टाकलंय तुम्ही बघू शकता आणि अशी एक प्लेट आपण जसं साडीची पिन करतो ना, एकदम त्यासारखंच करायचंय. पण आपण पूर्ण पिन करताना सगळ्या साडीच्या म्हणजे पदराच्या प्लेटा करतो, पण आपल्याला इथं 2च प्लेटा करून घ्यायच्या, तुम्ही बघू शकता. आधी एक साईडचा काठ आहे ना, तिथं एक प्लेट करून घेतली मी आणि दुसऱ्या साईडचा काठ आहे ना, तिथं दुसरी प्लेट करून घेतली मी. फक्त दोन्ही काठाजवळ एक एक प्लेट करून घ्यायची आणि बाकीचा मधला भाग आहे ना, तर तो मोकळा सोडायचा असा. तर हे बघा, अशी पिन करायची, पिन लावायची इथं एकदम व्यवस्थित. आधी पदर किती लागतोय ना तेवढा आपण काढून घ्यायचा, त्यानंतरच प्लेटा करायच्या, नाही तर मग पुन्हा ते खालीवर करायचं म्हणलं ना त्या प्लेटा मोडून जातात. आता तुम्हाला व्यवस्थित समजावं यासाठी मी फरचीवर पदर टाकून म्हणजे साडी टाकून तुम्हाला प्लेटा करून दाखवल्या. पण मी कसं करते ना प्लेटा किंवा पिन कशी करते ना ते दाखवते. तर पदर जेवढा लागतो तेवढा मी काढून घेतला, त्यानंतर पहिली प्लेट करून घेतली, तुम्ही बघू शकता अलीकडे काठाजवळ. त्यानंतर दुसरा काठ आहे ना, तिथं अशी एक प्लेट करून घेते, तुम्ही बघू शकता. तर एवढ्या 2च प्लेटा करायच्या असतात फक्त, म्हणजे हाताकडे जास्त भाग राहत नाही, एकदम म्हणजे कोपरापर्यंतच साडीचा भाग राहतो आणि जास्त खाली साडी लोंबल्या जात नाही. तर तुम्ही बघू शकता 2 प्लेटा पाडून घेतल्या मी अशा. आता बघा, एवढी पिन केलं तरी पण चालतं, एकदम छान साडी दिसती. पण मी काय करते, पिन केलेली ना आपण, पिन लावलेली ना त्याच्याच खाली जस्ट थोडंसं फोल्ड करते साडी अशी, आणि आपण साडीची पिन केलेली 2 प्लेटा पाडून घेतलेल्या आहेत ना, तर त्या 2 प्लेटा पण त्याच्यामध्येच घेते जिथं फोल्ड केलेली ना आपण काठाला साडी तिथं, आणि ब्लाऊजच्या आतमधून पिन लावून टाकते मी. तर काय होतं ना, आपण काम करताना वगैरे खाली वागतो ना, तर पदर पाठीमागं जात नाही असा, त्यामुळे मी तिथं पिन लावली की एकदम पॅक राहतं ते. तर हे पहा, असं फोल्ड करून मी त्या प्लेटा पण त्याच्यामध्ये पॅक केल्यात आणि बाकीची साडी राहिलेली ना आता त्याच्या निऱ्या करून घेते. तर तिथं थोडंसं फोल्ड करून जर म्हणजे साडीला पिन लावली ना, तर जिथं आपला समोरचा ब्लाऊजचा भाग आहे ना समोर, तर तिथं असा घोळ पडल्यासारखा होत नाही आणि एकदम म्हणजे टाईट राहते साडी. आणि साडी पिनअप केल्यानंतर जो पदराचा भाग आहे ना, तर तो पुढं मी ओढून घेते असा, आणि जिथं आपण पेटीकोटची म्हणजे नाडा बांधतो ना, तर तिथं काठाजवळ आहे ना पिन लावायची. तर ती पिन कशी लावायची, पेटीकोट घ्यायचा त्यामध्ये आणि पेटीकोटला आणि साडीला अशी पिन लावायची. नुसतं साडीला जर पिन लावली तर मग ते पिन असं साडीवरती येते, त्यामुळं पिन लावताना साडीबरोबर पेटीकोट पण घ्यायचा आणि पिन लावून घ्यायची. आता पदराचा भाग किती टाईट झालाय तुम्ही बघू शकता, त्यामुळे काय होतं, साडी अजिबात हल्ली जात नाही, जसून तशीच राहते संध्याकाळपर्यंत म्हणलं तरी पण. आता उरलेली साडी ना त्याच्या निऱ्या घालायच्या. तर निऱ्या घालताना ना आपण निऱ्या घालतो ना त्याच्या पाठीमागं थोडासा असा घोळ पडल्यासारखं होतं, आणि छोटे छोटे जर निऱ्या घातल्या ना आपण, तर काय होतं, ती अर्धवट प्लेट पडल्या जाती आणि ते एकदम असं कसं तरी वाटतं, छान नाही वाटत.
त्यामुळे निर्या घालताना पाठीमागं थोडासा घोळ आहे ना तो तसाच सोडून द्यायचा. निर्या घालून घ्यायच्या आणि पाठीमागचा घोळ तसाच पाठीमागं थोडासा असा ओढून म्हणजे खोचायचा. तर ही तर एकदम सॉफ्ट साडी आहे. काठापदराची जर साडी असेल ना तर काठ एकदम मस्त टाईट राहतो, एकदम छान वाटते. तर अशी जर साडी घातली ना, दिवसभर जरी आपण साडी ठेवली ना, साडी अजिबात हलल्या जात नाही किंवा सैल पण पडत नाही, जसून तशीच राहते. तर सगळ्या पदराच्या जर आपण प्लेटा पाडून पिनअप केलं ना तर काय होतं, एकीकडला भाग आहे ना आपला पोटाचा सगळा ओपन दिसतो आणि त्यातल्या त्यात खाली वाकलं ना सगळं पोट दिसतं आणि खूप असं म्हणजे अनकम्फर्टेबल वाटतं. मी जसा पदर पिनअप करते ना असं जर पिनअप केला ना पदर तर असं खाली वाका किंवा काही करा, अजिबात आपलं पोट उघडं दिसत नाही आणि आपल्याला अजिबात अनकम्फर्टेबल वाटत नाही. तर हे पहा, तर आपण असं पार्टी वेअर वगैरे म्हणजे कुठं फंक्शनली गेलो ना तर काय करतो, एक वन साईड पदर पिनअप करतो. तर तसं केलं ना आपल्याला पदर सारखं आवरत बसावं लागतं, सारखं वर वडत बसावं लागतं. ते काही केल्याने आवरत नाही. त्यामुळं आपण आपला पदर अशा पद्धतीने जर पिनअप केला ना तर आपल्याला इतकं साधं सिंपल सोबर लुक येतं ना, खूप भारी वाटतं. तर बऱ्याचशा बायका आल्या होत्या ना हळदी कुंकवाला, तर त्या पण विचारत होत्या, ताई पदर खूप छान पिनअप केलाय तुम्ही, मस्त वाटतंय. आणि हे पहा असं खाली वाकलं ना अजिबात पोटाचा भाग दिसत नाही ओपन असा. आणि पाठीमागच्या साईडने मी दाखवते ना तर तिथं पण आपण एक पिन लावली ना तर पदर एकदम फिट राहतो. दिवसभर तुम्ही काम करा किंवा काही करा, अजिबात पदर हलल्या जात नाही. असे तर एकदम साधं सिंपल सोबर मस्त लुक वाटतं ह्या असं पिनअप केल्याने. आणि पदर घ्यायचं म्हणलं ना, हे पहा पदर पण घेता येतो, पदर असा समोरून पण घेता येतो. असं नाही की पदर घेता येत नाही वगैरे, असा काहीच प्रॉब्लेम येत नाही. हे पहा डोक्यावरून पण पदर घेता येतो. तर एकदम छान वाटतं हे पहा. तर हे बघा शर्ट घालून त्यावरतीच मी तुम्हाला साडी पिनअप कशी करायची, मी साडी कशी घालते ते दाखवलंय. कारण मला ब्लाऊजवर अनकम्फर्टेबल वाटत होतं ना त्यामुळं. तर हे पहा मस्त वाटते. तर अशी साडी घालत असते मी. म्हणजे काय होतं, पोटाचा भाग एकदम झाकून जातो आपला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी पिनअप करण्याची पद्धत जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या व्हिडिओला. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.